ठिकाणी मोठी बातमी समोर येते। अखेर 9 मे पासून समांतर जलवाहिनीचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे आणि तब्बल 292 कोटीची मंजुरी या कामासाठी देण्यात आली आहे। सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून 2018 मध्ये सुरू झालेल्या समांतर जलवाहिनीचे काम कोरोना काळात थांबले होते। मक्तेदाराचा वाद मिटवून महापालिकेने 1 जून 2023 पासून विनाखंड जलवाहिनीचे काम सुरू केले। आता 9 मे रोजी 110 किलोमीटरचे पूर्ण काम होणार असून त्याच दिवशी प्रात्यक्षिक घेतली जाणार आहे। 1999 पासून सोलापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून 26 वर्षांपासून सोलापूरकर नियमित पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत। 5 वेळा महापालिका सत्तेत बदल झाला तरी नियमित पाण्याचा प्रश्न ना महापालिकेतील ना राज्यातील सत्ताधारी सोडवू शकले। अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून समांतर जलवाहिनी पूर्ण झाली असून यात महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त शीतल तेलीउगले यांचे मोठे योगदान राहिले आहे। 9 ते 25 मे पर्यंत जलवाहिनीचे ट्रायल सुरू राहील। त्यानंतर मे अखेर शहराच्या पाणीपुरवठ्यात किमान 1 दिवसाचा तरी बदल अपेक्षित आहे।